माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे चित्रा डी या ब्लॉगमध्ये सर्वांना नमस्कार। आज मी भरली वांगी ही भाजी करणार आहे। 15 दिवसातनं रसरशीत मसालेदार अशी ही भाजी करायला काही हरकत नाही। ही भाजी गरम गरम अशा भाकरी बरोबर खूप छान लागते। तुम्हीही करून बघा। या भाजी करता काय काय साहित्य लागतंय ते आपण आता पाहूया। भरली वांगी करण्याकरता मी ही काटेरी वांगी घेतलेली आहे। त्यांचं मागचं देठ मी काढून टाकलेलं आहे आणि ह्या वांग्यांना मी असे 2 काप दिलेले आहेत। त्यामुळे आपल्याला कळतं की आतनं वांग किडकं नाही ना। आणि ही वांगी मी पाण्यात ठेवलेली आहे त्यामुळे ती काळी पडत नाही। बाहेर तुम्ही तशीच कापून ठेवली तर ती काळी पडणार। आता अजून काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया। या भाजी करता मी पाऊण वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे मी भाजून घेतलेलं आहे। पाऊण वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे। ही छोटी वाटी तिळाचं कूट घेतलेलं आहे। गूळ घेतलेला आहे। तिखट आहे। गोडा मसाला आहे। हिंग आहे। तेल आहे। मोहरी, हळद, मीठ आणि कोथिंबीर आहे। आता या मिक्सरमध्ये मी सुकं खोबऱ्याचा कीस जो भाजलेला होता तो घेतलाय। त्यात हे मी दाण्याचं कूट घालते आहे। तिळाचं कूट घालते, गोडा मसाला घालते, लाल तिखट घालते। हे आपल्या चवीप्रमाणे घालायचं, कमी जास्त प्रमाण होऊ शकतं। गूळ घालते, गूळ पण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आणि मीठ घालते। आता मी हे मिश्रण सुकंच वाटून घेते आहे मिक्सरवर। आता हा भाजीचा सुका मसाला तयार झाला आहे। त्यात मी आता ही कोथिंबीर मिक्स करते। आपण वरनही कोथिंबीर घालणार आहोत नंतर भाजी तयार झाल्यावर। आता वांगी भरून घेऊया। आता हे एक वांग भरून झालं आहे। असं पूर्ण भरून असं झालं आहे। आता अशी मी सगळी वांगी भरून घेते। वांग्यांमध्ये आता मसाला भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला मी वाटीत ठेवला आहे। तो पण आपल्याला नंतर फोडणीत घालायचा आहे। तेल तापत ठेवलंय। आता मी मोहरी घालते। चांगली तडतडली आहे। आता आपण हळद घालूया आणि थोडासा हिंग घालूया आणि त्याच्यावरती ही भरली वांगी टाकूया। तेलात एक थोडी परतून घेऊया आपण, म्हणजे छान चव येते। 1-2 मिनिटे झाकण ठेवूया। तेलामध्ये वांगी छान अशी परतली आहे। आता आपण थोडंसं पाणी घालूया भांड्यावर आणि हा उरलेला जो मसाला आहे तो पण घालूया। त्याने छान अशी ग्रेव्ही दाटसर अशी तयार होईल। आता आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिटात भाजी तयार होईल। आता मी झाकण काढते आणि आपली बघा भाजी उकळून अशी तयार झाली। आता ही आपण काढून घेऊया। कढईतून ही भाजी मी काढून घेतली आहे। आता वरती आपण कोथिंबीर घालूया। आपली मस्त रसरशीत मसालेदार भरली वांगी तयार। रसरशीत, चमचमीत आणि मसालेदार भरली वांगी भाजीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।